महाविष्णूचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता. म्हणून या दिवशी त्यांची जयंती उत्सव साजरा केला जातो. दत्त जयंती कधी आहे ते जाणून घेऊया. मंगळवारी 26 डिसेंबर 2023 रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेय जयंती साजरी केली जाईल. पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 5:46 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6:02 समाप्त होईल. दत्त जयंती महत्त्व आणि मान्यता. भगवान दत्तात्रेय हे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रित रूप मानले जातात. भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने अपूर्ण कामे पूर्ण होतात. संतान प्राप्तीसाठी भगवान दत्तात्रेयांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. महर्षी अत्री व माता सती अनुसूया यांचे पुत्र भगवान दत्तात्रेय यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते की माता अनुसूयाच्या सतीत्वाच्या परीक्षणावर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी एकत्रितपणे तिचे पुत्र म्हणून जन्म घेतला. दत्त जयंतीची पूजा. दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी चौरंगावर शुभ्र आसन ठेवा. या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांचे चित्र किंवा मूर्तीची स्थापना करा. सर्वप्रथम त्यांना गंगेच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा. यानंतर धूप, दिवा, फुले, नैवेद्य इत्यादी अर्पण करावे. पूजेत भगवान दत्तात्रेयांना पांढऱ्या रंगाची फुले किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते. यानंतर मंत्राचा जप केल्यानंतर पूजेच्या शेवटी दत्तात्रेय स्तोत्राचे पठण करावे. श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितीचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्री दत्त असे म्हटलेले आहे. सर्वप्रथम फुले आणि हार जेव्हा तुम्ही अर्पण कराल, कुंकुम तिलक लावून शुद्ध तुपाचा दिवा दत्तात्रेयांच्या पुढे ठेवा. यानंतर हातात फुल घेऊन या मंत्राचा जप करा आणि ते भगवान दत्तात्रेयाला अर्पण करा. ओम अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषिः अनुष्टुप्छन्दः. श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनियोगः. आता भगवान श्री दत्तात्रेयांना गुलाल, अबीर, चंदन इत्यादी वस्तू एक एक करून अर्पण करा. आपल्या इच्छेनुसार नैवेद्य दाखवा आणि आरती करा. पूजेनंतर खाली दिलेल्या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष जपमाळ वापरा. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. येणाऱ्या दत्त जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते सांगायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.